अभी गिरेगी नहीं? नहीं गिरेगी नहीं, स्नो नहीं गिर रही है अभी किधर? नहीं स्नो नहीं गिरती है। आप तो कब बोल रहे थे गिरती है? नहीं मार्च में गिरती है। और ये जो ये पहाड़ की खाली पडला इथं कितने का है? 9 किलोमीटर काय डोंगराच्या खाली पक्का हिम लागत आहे बुद्ध फार दिसला काय समजा बुद्ध खपलाय आपला. बुद्ध खपला बर्फच बर्फ चला दिसा. डोंगर पहा जेव्हा बर्फ नाही तो डोंगर आहे डोंगरावर बर्फ तो टर्नल आहे तो पहा होल नदी ब्रिज पक्का वारा सुटेल. थोड़ा सामान लेना है साइड में लगा दो. ओढा ऊन पडला सर. रोहतांग को रोड ये वाला कौन सा रोहतांग को सर ना सर ये बस यहाँ से आगे बंद है. ऐसा अभी हमें किधर जाना? ड्रायव्हर सांगता आमचा का पूरा रस्ता बंद आहे. अख्खा सगळे का बर्फ पडलाय चारी साईडला ना. अख्खा डोंगर तर बर्फाची झाकेला आहे ना. हवा तो एवढी जबरदस्त आहे रे. चांगली हवा पुरी 27 ना. आम्ही आमच्या हॉटेल पाशी 36 किलोमीटर काहीतरी लांब आलोय. आपण रोहतांग के रोड पे जा रहे थे अभी. ऐसा हाँ जी वो सामान देना था ना तब. यहाँ से अभी शिशु कितना दिखा? 4 किलोमीटर. रोहतांग अभी भी बंद ही है मतलब? बंद है मैम अभी खुला ही नहीं है. फोटो दगडी कशा लावला रेजा तो आपले तशात लावला आहे दगडी ना. तो दिवाला बंद कर. राहू दे राहू दे राहू दे. तो खाली बर्फाचा तो बर्फ अयो तो दिवाल तो वाडगोबा बसेल फोटो काढा आमचा होतो पाय होतो नाही आमच्या गाड्या इकडे बर्फाची चालेल ना. होतो पा थोडा डोंगराला बर्फ उतरेल तो नाला खाली होतो पाय. ओहल ओलात फार बेलकडा होते. बेलकडा कोडी झाडांना पाण्यात नाही. अख्खं लाकडात ना पाण्यात ऐकलं नाही त्यांना. गळून पडलं त्या गाड्या समोर पाणी पडलं होते डोंगरावर. दगड इकडे तर सफेद एकदम मुका एक साइड एकदम वाईट एक साइड. ए तुझे खाना पण दिसत. आता पहा धबधबा इथे दाखवतो तुम्हाला. होतो पहा बर्फ पितलून ना होतो पहा. ती झाडा पहा सगळी दोन्ही साईडची आखी सुकेलच आहात तशीच. गिर रहा है पानी. हाँ वो देखो सर. हाँ समोर मग दुसरा वॉटरफॉल पहा कसा हाय इथला. बर्फ जमलाय तिथं.
हो जो पहा तर मी तुला वॉटरफॉल सांगत पण तो बर्फ किती जमलाय तिथं पडून पुढे. गाडीशी उतरलेच ना आता आम्ही चालत बर्फात खेळाय होतो बघा इकडचं सगळे खूप बर्फच बर्फ. पत्तर राखला मला दाखव कसा बर्फ आहे कसा नाही ते. म्हणलं इकडचा ओहल दाखव पहा पाणी कसा वाहत आहे एकदम जबरदस्त बर्फ वितलाय ना तो पाणी पहा. सांग 5 दिवस पूर्वी इकडे बर्फ होते ना आता पाणी तो वितलाय ना तर पाणी पहा किती फास्ट वाहतो दिसलं. तर आता आम्ही सगळं हिंडलो इकडं बर्फ बिरफ पाहिला ना आता आम्ही नाश्ता करायला बसलो. इथं ऑर्डर केला ये हॉटेल याच्यामध्ये ना आता आम्ही पास्ता ते मागवला आता खान ना मग आम्ही आता सगळा नाश्ता बिष्टा करून झाला. आम्ही आता इकडं फिरलो ना आता परत चाललोय आता दुसऱ्या इथे ठिकाण चाललोय. तर झालंय थंडी तर बरीच आहे. नाश्ता करने आने का ना भाई नहीं मैं करके आया हूँ आता पहा आता इकडं आम्ही अख्खा हिंडलो ना आता चाललो. हॅलो नाही कोण बोलते वॉटरफॉल. मग असे होते बहुतेक आलो आपण ब्रिज. आता आम्ही हे बाजू चाललो आहोत. गाडी खोमेल काय घालून नव्हते. वाईन शॉप बसून बसून काय बनवलाय पाय बाहेर काढ ट्यूबला बसतो असं. आत घुसाव बंद कर बंद जवळ घे ना यार. कन्फ्यूज हो गया. Mama. अब मौसम बदलना पायवरती गेल ऐसे आएगा मेरे ए बाय साइड
आम्ही काय बनवलंय बर्फातला माणूस गुलगुल करून मटक्या होतो चष्मा तर माझाच घालेला होता विचारून. आम्ही सगळं आता बर्फा बिर्फात खेळलो ना आता चाललोच परत जेवाय खाली पोलीस स्टेशन सगळे का बर्फ आहे होतो पहा दोस्त. इथं आता फोटो बिटो सगळं काढून झालाय तर आता मामाच्या गाडीवर वाढ वगैरे तिथं आम्ही चाललोय. आणि पहा बोल्डर आहे इकडे आम्ही फोटोमध्ये मस्तपैकी काढलं ना आता चाललोय. होते पहा कसं इकडचं बैल याक ना त्यांना सांगत असं या पहा कशावर बसला मी होते होतो बाय होते होते मग कथा मेस होते मात देण्यात चल ये बस इतना ही. अरे यार तू आगे से मारने का ना पक्क हिलून हिलून चालवत ते सांगून फायदा नाही. फोन पकडणं व्हिडिओ बी बना दे होते या मॅच आम्ही बसलो फार मजा पक्क हिलक डेम मारत एकमेकांनाच ना. आम्ही सगळे तयार होऊन नाश्ता बिष्टा करून आता चालत आम्ही कुल्लू मनालीला आता आम्ही चाललोय. ठीक आहे आम्ही नवीन गाडी केली ती घेत चाललोय. आता मी गाडी घेतली ना. आम्ही आता आलो पॅराग्लायडिंग करायला आता चाललो. डोंगरावर शाखा उतरवतर खाली बा डोंगर. मामी आली का नाही ना अर्धे खालोच आम्ही आता इकडची दुसरी गाडी जायचं सांगलं त्याची आणि जाम लांब आहे. आपली गाडी तर एकदम खाली आहे जिकडे तिकीट बुक केली तिकडेच आहे ना. आता इथून दुसऱ्या गाडीत बसन आम्ही लोक ना मग तिकडे पॅराग्लायडिंग करायचं ना. आम्ही जाम मजा यायची आहे जाम म्हणजे जाम वर आलो आहेत.
होते नाल्याशी आम्ही आलो होतो घरा आणि आता चाललोय. सगळे पॅराशूट बिराशूट पॅकेज भरायला होते. होतो रस्ता इकडशी होते बा पॅराशूट होते दिसत. आम्ही होतो रस्त्याच्या मध्ये खड्डा. सगळं पॅराग्लायडिंग केला. आता आम्हाला त्यांनी उतरवला गाडीशी ना. आता आम्ही चाललोय. आमच्या ड्रायव्हरला फोन केला मामासने. आता पण आमच्या गाडीतच आहे. बसायला लागली. जाम मजा आली. मोबाईल आम्ही आता बोटी पाहायला. बोटी नाही झालं नाही झालं. होत्या पहा बोटी ग्राफ्टिंगच्या. लोक ग्राफ्टिंग करत काय मग आम्ही पण करायचो तू पण आम्ही आता भिजायसाठी घाबरायला लागलो. असं मग आम्हीच नको सांग भिजवत. माझा बिरीजचे खालशी चाललो. इकडे चाललाय काम. यो बुलडोजर अख्खा ओलात उतरवेला आहे. आणि गोटा गोटाशी गाड्या चालल्या. रेड कलरचे त्यांचे कपडे आहेत बरोबर. हां ते रेड कलरचे ते बघ. ते बघ हे रेड कलरचे कपडे किती आहेत. हलका हलका हां इनके बोरा. आम्ही चाललो आता मंदिरात. काहीच मॉनेस्ट्री होतो. एक इथं घंटा आहे. होतो एक इकडे घंटा आहे राजच्या पाठी. पण त्या पहा किती इथं पेटवेला. संपर्क होतो पहा मंदिराच्या समोर कसा दिसा सगळा ढग. आमचं मंदिर पहा. मंदिर मंदिराची होते. इकडे त्यांचे पोरा शिकत आखी नाही. वर मंदिर आहे त्यांचा तिकडं. पहा ना या पहा कुत्रा इकडे दिसलाय. काय हिंड चढत घुरायला लागला. जवळ गेलो तर त्याच्या पहा. झाला मंदिर बिंदिर आकाश हिंडलो. आता आम्ही चालू परत गाडी. एकदम भारी होता मंदिर आणि आतमध्ये पुरा थंडा थंडा वाटत होता. आधी स्कूल पण होते त्याच्यामध्ये आणि प्लेस पण फिरायला एक नंबर होता. आता आपण आता कुठे झालं आपण अभी किती जा रहे आपण नगर कॅशल. आता आम्ही नगर कॅशलला चाललोय. थोडा गरमी आहे ना. हे बघा ऍपल ट्री सगळं. ती सगळी फुलं इथे आहेत ना. एवढे भारी दिसत ना ती झाडा जबरदस्त. आणि समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवला.
जबरदस्त ना रस्ता तर इकडं एवढे डोंगराशी आहेत ना, गाडी आखी इथली तिथे हिंड तो मस्त आहे. ड्रायव्हर पण कसे जाम करतात ना, काय हेवी ड्रायव्हर आहे. होते पहा डोंगर, आम्ही ते डोंगराकडे तसं तिकडचे आता इकडं आलो ते डोंगरावर. ते घरा पहा अख्खे लाकडाचे जुनी. इकडं सगळा जबरदस्त प्लेस बघा आजूबाजूचा. म्हणजे आता तुम्ही जबरदस्त आहे एकदम. या बघा तुम्हाला समोरशी दाखवलं कसं आहे ते. गणपती बाप्पा बघा. झाला मस्तपैकी फिरलो. आता बाहेर निघलो आम्ही ना, आता चाललो हॉटेलमध्ये जेवायला. मस्त होता, सगळा जुना होता त्याच्यात काय काय. आता चाललो हॉटेलमध्ये. मामा पुढे चाललाय, राज पाटे माझ्यासोबत. नकली जशी वाटत प्लेस बघा. हॉटेलमध्ये मामी तिथं बसले पण ही बघा यांच्या घरावर कशी दगडी लग्न होतो बा हॉटेलची. इथून व्ह्यू होते बा. खाली रूम आहेत, बसाय ना ते बाल्कन ना. ते पा हॉटेल किती जबरदस्त आहे. नाही बा ॲपलचे ट्री ना ते सगळा पण मस्त आहे इकडं फिरायला. आम्ही जेवलो मस्त, बराच काय काय खाला ना. आता आम्ही चालत परत गाडी जायला. आता माहिती आहे तिथून कुठं जायचं आहे. वरती चढले नाही का? हां तिथून कसा जायचं असं का? हां पहा कसं आहे त्यांचं. नव्हत्या गाड्या चालत आहे. पहा बस स्टॉप त्यांचा. रस्ता घाटापेक्षा पण डेंजर आहे यांचा रस्ते. हे घाट परवडलं एक टायमाला. आता काय होतो कुत्रा पहा कुठं निघेल आहे. नव्हतो यांचा बाजार आहे इकडच्यांचा. साईडलो कपडा माणसं उभी पुरा बाजार होतो. बॅगी ना इकडचा बाजार बिझी.
बघा आज पक्का बाजार लागलाय. आपण ते डोंगराकडचे आलो तिकडचे ब्रिज. किती उच्च हा गवत त्या होत्या आता मध्ये पाण्याच्या संग खोसलेलं होतं संग होत्या. इकडची माती आखी सफेदच आहे, दगडीवर सफेद होते. होती झाडा पा कमी उंची याच्यात हिंडून गेलो ना आपण. हा हा याच्यात आम्ही हिंडून पहिले दिवस आम्ही हिंडलो याच्यात वन विहार मनाली. टाइम झालाय 4:15 झालेत ना. इकडं आता हिव लागायला लागलाय. पुन्हा जॅकेट बिकेट घातला तरी हिव पक्का लागायला इकडं. थंडी तर जाम म्हणजे जाम थंडी लागते इकडं. झाडा पहा मायनसच्या खाली टेम्परेचर पुरा जाते इकडं. इकडचे लोक स्वेटर घालूनच राहत. शाळेचे पोरा पहा चालले गावाला चाललं जरा अर्ध होते.
मस्तपैकी बराच एन्जॉय केला. आता हॉटेलला चालले ना, रस्ता पहा कसा होतो दिसायलाच. इकडे गाड्या पण रेंटवर बऱ्याच भेटत बाईक ना ते. आमचा ड्रायव्हर पण हेवी आहे आज. गाड्या पहा गाड्या पहा कशा आहेत. रस्ता तो उघड डेंजरच नाही इकडं. आपले असं नवीन ड्रायव्हर काय गाडीत नाही इकडे चालून पाहायचा. उलट बसली आहे इकडं बायको. रस्ता जाम डेंजर आहे. ते माणसाची गाडीने चालते समोरची पण गाडी मिळत आहे. आता तुम्हाला दाखव पास कशी. आपली गाडी आता परत पाठी घ्यायला लावलंय. समोरची गाडी गाडी पास झाली. आता आमची गाडी चालू आहे हे रस्ते. हॉटेलचा रस्ता आमचा. असं चढलेला गाडी चढवायला लागलं. अशी माणसं चालत तिकडची काय सांगायचं हे रस्त्याला. नाही आमचा हॉटेल जवळ आला. जवळच आला नाही. इकडं हॉटेल आहे आमचा वर. ते रस्ता पहा. कोणतं पहा कसं ये रस्त्याला आलो आपण आता गाडीवर. हॉटेलच्या समोरचा व्ह्यू. आम्ही आलो आहेत
हॉटेलवर. पहा पाठी आमचं हॉटेल. आता चाललोय आम्ही हॉटेलवर रूमवर. आज थकलो, आज भरपूर फिरलो. आज पण काल पण मस्तपैकी फिरलो. आणि आता हॉटेलवर कशी रूम आहे कशी नाही ते दाखवतो. मामा पालण्यात बसलाय, पालण्यात बसलोय ना. आम्ही पण आता झोल्यात खेळायला लागलो दोघं ना. मामाचे ना ते गेले रूमवर ना. आम्ही आता दोघं बसलो तिथं हॉटेलच्या इथं झोला आहे ना, तिथं खेळाय जाम मजा यायच्या. समोरचे पा बसल्या बसल्या काय पाहतो. आम्ही चाललो आता आमच्या रूमवर ना. इकडं जसं पाणी पहा, इकडं पाणी पडायला लागलं आहे आता थेंब थेंब. तर आम्ही आता धावत फास्ट चाललो आहेत रूमवर. इकडं पाणी पडायला लागलं. हाय ग ना. हिव पण बरात लागायला लागलाय. होते पहा ॲपलच्या बागा, सफरचंद इकडं एकदम भारी आहे होतं ना. आता आम्ही रूमवर जाण आमच्या हॉटेलच्या पाठी डोंगर पहा कसा आहे. जसं पाणी पहा किती पडायला लागलाय होतो. पहा पाणी पडायला लागलं इकडं. दही पण बराच लागला. आम्ही चालायचं रूमवर. माझ्याकडे नाही पकडलं. रूममध्ये रातच्या माझ्या रूममध्ये कधी बाहेर रूम आमची अख्खा पसारा करून ठेवला आम्ही इकडं होतो ना. तुमची गॅलरी दाखवतो म्हणलं होतो. बा कसा दिसतो रूम इकडचे. अख्खा पुरा थंडा वारा मस्तपैकी होता. पुरा पाणी पडायला आहे तर पहा कसा कालोख कालोख झाला इथं ना. बर्फ वर तिकडे आहे ना, बर्फ पडायला लागले ना. वारा पण मस्तपैकी सुटला आहे होता पहा. पहा पाणी पडायला लागला इकडं होतं. रातचे पहा कसा दिसत. चाललं जाता तिकडे तिकडे यो आहे मॉल रोड. इकडे सगळं शॉपिंग वगैरे करू शकत आपण. त्याच्यासाठी दिलं इकडं जबरदस्त आहे. इकडं यो आहे मॉल रोड इकडचं. नाश्ता नाश्ता केला ना. आता चाललोय आम्ही वन विभाग तो गार्डन आहे त्याच्यात चाललोय. आणि नाश्ता पण मस्त पोट भरून खाला इथल्या ना. ते इकडं वातावरण मस्तपैकी थंडाच आहे. एवढे उन्हाचं म्हणजे थंडी लागते. सगळं शॉपिंग करायला इकडं. आणि स्वस्ताचं शॉल ना ते भारी भारी. नाव ते दुकानाचं नाव पहा काय बाबू मोशा आहे दुकानाचं नाव. मंदिराच्या आतमध्ये आलो जबरदस्त इकडं. मंदिर बघा भारी एकदम. फुलापा होते.
या पण गोलगोल देवाचा काहीतरी आहे. एवढ्या होत्या असा गोलगोल फिरवायचा आणि याच्या पाठी काहीतरी श्रद्धा आहे त्याशी, म्हणजे राग ना ते शांत होईल त्याच्यासाठी. तो मंदिर न होतं एक मंदिर. होत्या पाच दगडांवर कसं लिहिलं आहे नक्षी. होत्या पार किती मोठा आहे. थंड आहे पूर्ण, हात लावला की. नाही, मंदिराचं नाव मॉनेस्ट्री टेम्पल नाव आहे मंदिराचा आणि एकदम शांत आणि बुद्धांचं मंदिर आहे आणि बघायला तर एवढा भारी आहे ना, जबरदस्त मंदिर आहे. पूर्ण शांतता आहे आणि आतमध्ये त्यांचं अलग अलग मंत्रांचा हे नात आहे, घंटानाथ आहे आणि त्यांचा गेट बघा कसा आहे. चाललोय हेडंबा देवी टेम्पल आहे ना, तिकडे चाललोय. बंद आहे मंदिर बंद आहे सांगितलं आहे कारण की मंदिराचं काहीतरी काम चालू आहे, पण आम्ही बाहेरून तरी मंदिर बघून येऊ. इकडे शाळा आहे. फोटो याक मंदिराजवळ तर आम्ही आलोय. मंदिराच्या गेटच्या बाहेर आहेत. मामा पाणी घेत तेव्हा थांबलो होतो. आता चाललोय मंदिरात. मंदिर तिथं सर्व नक्षा वगैरे दिलाय. कुत्रा इकडे हिंडायला लागलाय. मंदिर तर बंद आहे. आम्ही इथं आलो होतो ना आता, तर रस्ता तिकडे बंद करून ठेवलाय पूर्ण. आणि ही बघा झाडा सगळी. मंदिर बघा ते तिकडं आहे. यो मंदिर तिकडे आहे ना. ही दुकानाचा रस्ता बंद केलेला आहे. ही झाडा बघा इथून कमी वरपर्यंत इच्छा. आजूबाजूला एवढा भारी ना इकडे झाडा सगळी. मामा हे झाडांचं नाव काय?
देवगिरी झाडांचं नाव आहे, पण झाडा बघा ना किती मस्त आणि लांब लांब आहेत. ही देवदार झाडा एवढी उंच आहेत ना, भरपूर म्हणजे भरपूर. आणि पूर्ण मंदिराचे आजूबाजूला झाडं आणि सायलेंट आहे सगळे का, म्हणजे आवाज असा काय नाही फक्त. आणि थंड वारा चालू आहे. पण मंदिर बघण्याचं नशिबात नाही आपल्या. आता चाललो आम्ही परत. तो मंदिर बंद आहे, आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो आहेत. ते देवीचे पोरग्याचा मंदिर आहे. हेच मंदिरांना आता वर जायचं आहे. 200 मीटर लांब आहे इथून. मामे पुढे पाठी राहिला. मग इथं आम चटण्या चना चट घ्यायला लागले. टेस्ट करने में क्या जाएगा सर? ये चने सर. अच्छा हम डाल के. यो मंदिर आहे. नाही इथं पहा शिंगा किती आहे. हा मंदिर. इथं देवी आहे. घटत खटछडगी. नाही पहा घंटीनाथ नाही. इथं शिंगा किती लावले आणि त्रिशूल पण. तर आता यो मंदिर बघून झालाय. आता आम्ही परत चाललेत खाली. आणि तिथं शिंगा पण बरीच होती ना, त्रिशूल पण बरीच होती. शिंगा मेंढऱ्याची काय कसले हे होती शिंगा डोक्यावरची ना. चाललोत आम्ही आता याच्यात. चाललोत आम्ही आर्ट संग्रहालयामध्ये. त्यात मी चाललोय. तुम्हाला कसं आहे कसं नाही ते दाखवत आहे. यात आपल्या घरा होत्या सगळी जुनी आहेत. या काय आहे? गिरणी पहिलेची. मसाला वाटायचा होतो नाही. या काय आहे? उखल. इथून दिसत आहे. नाही चरखा पहा इथं. दोर आहे. दोर होती. दोर चादर कपडा. टोप्या इकडच्या माणसांच्या अगोदरच्या. बुटा पहा कशी. पादुका. अलवा घास की चप्पल. गवताची चप्पल आहे होती तसा. हुक्का ना त्या होते पहिलेच चिल्लाम ना तसं. लकड़ी का सर्विस चम्मच लकड़ी के बना हुआ करवती बघ. करवती पळशी या काय सायकली पारंपरिक होती. करवत पहा कशी कमी ते लांब आहे. ते कोपऱ्यापर्यंत कापाई पैसा ते होतं सायकलचं. बिला आणि कुराडी आहे. या कुराडी आहेत. कुराडी आहेत वरती. ये कुराडी तर आता धर्मात मांस लकड़ी काटने के लिए बिचारी कुराडी है. आणि हे हुक्का पॉट आहे पहिलेच. ये कोणता आहे? ऊंचाई पे स्थित हिमाचल प्रदेश के किन्नौर कमाल किल्ला.
किनारी पारंपरिक घर घरा पारंपरिक घर है ये। पराशर मंदिर कौन से जिले में है? तो बघा कसा आहे लांबून तुम्हाला दाखव। इकडे बर्फ पडत असतं हे बघ हिरोदार की बर्फ के बड़ी लगभग 300 मीटर इसमें जो दीप जलाए जाते हैं। चंडीगढ़ मंडी चौक हे बघा मंडी चौक कशी मॉडल चौकी आहे पोलीस चौकी या बघा कॉम्प्युटरचा चिमणी पोथी हा पोथीच आहे बरोबर आहे पुष्पावतीच आहे बरोबर आहे हिडंबा मंदिर बघा हिडंबा मंदिर आहे हे कोणता आहे ब्रह्मा टेम्पल हे बघा गोदाला किल्ला हे बघा कमी मोठा आहे ये वजन काटत लकड़ी के बियर मशीनों के ढक्कन लकड़ी से बना बियर मशीन के ढक्कन पहिला याच्यात बियर बनवायची बियर म्हणजे थंडीवर झाकण आहे हे काय तंबोरा वाजवायसाठी मला वाटतं तंबोरा याचाच झाली लकडी का बक्सा लाकडाचा बॉक्स पथरू ही चालणी आहे चालली ही चालणी आहे तांबडा पारंपरिक अर्धा चरखाचा तुटलेला आहे गांधीजीचा चरखा सूत काढण्यासाठी गांधीजीचा चरखा हे बघा चरखा कसा आहे यंत्र पहिले किचन बघा पहिलेचा या सगळा कोलुटी चमडे का सुटकेस चांबड्याचा होता सुटकेस आहेत पहिलेचा बघा सगळं पहिलेचं सगळं गाडीचं सगळं कडं बायकांचं डिझाईन बघ कॉइन्स आहेत हे पहिले तर सगळी नाणी आहे आसमान
संगीत या पहिलेचा बँजो आहे सगळा ते पण पिपेर आहे पहिलेच्या बघा कसा आहे डोंगरू नाही पिपेरी देवीचं एकदम भारी आहे साराजी देवता का मॉडल देवीचा मॉडल साराजी देवता हे देव आहे देव त्यांचा बघा धूपचा इथं खाली भांडे ताटल्या वाडगा होते नव्हते अंडर त्या अंडर पकडायचा पहिल्याचा उल्कापिंड हे बघा आसमानी बिजली ढगाशी वीज पडल्यावी अशी दगडा तयार होत ना ती आहे लडका का लडकी के मुखवटे बायकांचं पहिल्याचं मुखवटे ते तोंडाला लावत ते या बाहुबलीमध्ये पण यूज होतील तसं आहे तो बाहुबलीचा आहे एकदम जुनी आणि भारी आहे मुखवट्यात देवांचं या थाला या पिपेऱ्या होत्या नाही या काय आहे वाच ना लड़की के मन लकड़ी का दरवाजा अगोदर से लाकडाच्या दरवाजापासून लांब थोडा जाणं दाखव तो बघा कसा आहे नाही पहिलेच आहे शिवाजी महाराजाचा कत्तर स्त्री तांब्याच्या वाट्या पीतल का प्याला मापने का बर्तन नक्षी याच्यावर नक्षीकाम करायला एक खांबल्यानं आणि यांचा उपयोग आहे ना मंदिरात केला जायचा या बावल्या आहेत तलवारी नथाल ढाल तुम्ही बघलाय सगळा जुने काळातला आहे आणि इकडचाच आहे आणि एकदम म्हणजे बोलत ना जुना सर्व त्यांच्या देवांचा ना ते सगळं टेम्पल त्याचा सर्व स्टडीचा आहे ना ते आहे ना आम्ही ते सर्व बघितलं म्युझियममध्ये आणि आता पुढे चाललेत आणि एकदम बघण्यासारखं इकडं म्हणजे एकदम भारी आहे दादा मंदिर ना ते आम्ही फिरलो आजूबाजूला ना ते मस्त वन विहारमध्ये नाही
आपण मोबाईल मध्येच काढू ना फोटो. लवकर झोपा आणि लवकर उठा सकाळची. होते बा कुत्र्यानी झालात रावस. नाही तर आता तिकीट काढायची नाही आता एंट्री मध्ये जा. आज मी तिकीट घेतलाय. काय तिकीट दाखव. गार्डनात चाललोय. इथे सायकल चालवाय पण आहे न पुढं फोटो काढायला ना ते. सगळे का माणसं आहेत. थंडावा आहे. ससा ससा पहा कसा घेईन फोटो काढायला देत होती. मी सांगता का तिकडे कपडे घालू इकडच्या लोकांचं ना मला लाज येत आहे. लाज येत आहे तरी चालेल. अख्खा लाल लाल कपडे घालतो. मीच पहिलाच लाल आहे आणि त्याच्या आधी लाल कपडे घालायला लावले. तुला तुझं आता इकडच्या लोकांचे कपडे घालून मग फोटो काढायचं सांगत. बघू ते बघा तिथं कसं कपडे घालायला कपडे घालायला लावले. एक ताड़ा के पीछे में पहले देखना भी बैग निकालो. बैग ये भी यार रखो बैग में ले जाना. ताड़ा लाई नहीं दे ये बिजली नहीं ना कैसे रखो यार रखो आपको बैग में. हां ठीक है. जो फोटो काढेगी मेरे से मामासला कपडे घालायला लावलेत. त्याची बा बायको तयारली. राज हे बघा राजला कपडे घातले ते लोकांनी कसा राज दिसत आहे पहा. कत्ता राग राज इकडचाच दिसायला लागलाय. पहा कसं कपडे घातला इकडचं पाठची आख फीट बांधलाय. ते कसं कपडे वाटत ना कमेंट मध्ये सांगा मी कसा दिसत आहे ते. हे पहा आम्ही सगळ्याही घातले. आमचा पलू पलू हात कर हात कर पण हात कर. फोटो काढायला लागलाय. गार्डन मध्ये फोटो बिटो काढले. फिरलो गार्डन मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललो बोटिंग करायला. सगळी लोक बोटिंग करत आहेत ना. अर्धे आले आम्ही चाललोय.
भैया कलर कलर केस आहेत नकलीवाली. बघा इकडे लोक बोटिंग करायला. मामाशी पाहा तिकडे पोचली पण हे पण इकडं मी चालला अजून. हॅलो तिकीट नाही तर काढले. आता आम्ही आता बसलो बोटची वाट बघत. आम्हाला इथं बसायला सांगलाय. आम्ही लोक आता इथं बसले. आम्ही बोटिंग करायला आलो तिकडे. माणूस बसायला ना यो राज इकडे बसलाय. हा टर्न मारलाय पूर्ण. हा थांब आता घे. हा यो हँडल इथं हातात दिलाय ना आम्ही पायंडल मारायला. थांब तुम्ही चिटिंग करायला लागला. रिवर्स घेता आता फिरव. हँडल फिरव. रिवर्स मारतात पुढं बघा. पुढं चायला फिरवेलाय ना. पार्किंग मध्ये आले. इथं बोट चालवाय. बोट तर काय धड चालवाय नाही जमत आहे आम्हाला. हालत करा झाले. पायडल मारू होते. बोट पक्की फास्ट फिरवायला लावले आम्ही लोक. हाय आम्ही आता बोटीत फिरायला लागलो. इकडं आम्ही पायंडल मारून टाकलो ना. आता मामीच पायंडल मारला. आता फुकट बसलाय बोटीत. झाली बोटिंग करून आता आमची मजा केली जाम. बोट चालून ना. आता आम्ही चाललोय जेवायला. पायाची एक्सरसाइज झाली. पाय दुखलं बोट चालून त्याला चाललोय आम्ही. हॉटेल जबरदस्त दिसत आहे. मामी सांगतो हॉटेल बरं आहे पण इथं खायला कसं ते आता मामी सांगते बघू. मामी आता जेवण बघायला लागले. ऑर्डर काय करायचं आहे त्या. आम्ही जेवलो मस्तपैकी. आता ना आता आम्ही एवढं पान खायला लागलो. पान. दुर्गा माता मंदिर आहे मार्केटात. ना आम्ही मोर रोडमध्ये फिरलो. शॉपिंग नाही तर केली. गाड्या बिड्या घेतल्यात ना. आता दुसऱ्या मार्केटात चालत आम्ही. लोकल हँडक्राफ्ट मार्केटमध्ये चालू. म्हणजे तिथं हाताचे बनवले असतात ना तिथं चालत मार्केटमध्ये. जवाहरलाल नेहरूंचा स्टॅच्यू आहे. होती पहा माणसं कशी.
कुथत त्याने उचललाय. इकडे आता आत मार्केटात चाललंय. राज चाललाय बंदूक खेळाय. बंदुकीशी फुगा फोडल. मी आता बंदूक दिले पन्नूच्या हातात. फोडला राजने फुगा फोडला. नेम लावला ना यो फुगा गेला. आता मामाच नेम लावत आहे. पाहू मामा लालवाला फोड नका तो हत्तीचा. हा हत्तीचा लाल फोड काय बघू. मामाचा नेम चुकला. हे पहा कसं निजलत होते. इकडे तो एवढं भारी कुत्र आहेत ना. साधं कुत्र अशी लांब लांब केसा पुरं भरेल तसं जबरदस्त दिसत इकडचं कुत्रा. इकडे पाणी पडायला लागलं आता थोडा थोडा. थंडी पण लागायला लागली आम्हाला. आम्ही आता परत चाललोत मार्केटात. तेच बिहारी वाजपेयी हा घेतला त्यांचा स्टॅच्यू. तो पहा कसा बसलाय एवढे माणसांच्या मध्ये. नाही इकडचा मोठा मार्केट आहे. मोर रोड सांगा त्याला. नाही इकडं स्वेटर राहते पक्क भेटत. स्वेटर क्लब हॉटेल आहे तिकडं. गर्दी तर जाम आहे. पुरा बाहेर गावाला येईल तसा वाटत नाही. हिव तर पकात लागेल. हिवचा तर काय सांगून फायदाच नाही इकडं. हो तो कुत्रा पहा इकडं कसा आहे. हे पहा आम्ही किती शॉपिंग केली. स्वेटर राहते बराच काय काय घेतल्या होत्या. हॉट व्हीलच्या गाड्या घेतल्यात. इकडं पाणी पडायला लागलाय. यो पाणी बघून बघून काच अख्खा भिजलाय. ट्रॅफिक लागलाय. आता चाललो हॉटेलवर. आता आम्ही पोहोचलो हॉटेलवर. गाडीवाल्याने आम्हाला सोडला. इकडं पहा कसा धुका धुका झालाय सगळा. होत्या सगळा धुका धुका झाला. मी आता पिशव्या मामीच नाही तर दिल्या. मामीच सांगा काय मी रूमपर्यंत नाही घेऊन जात सगळं. आता आजचा दिवस एवढा भारी गेला ना. जबरदस्त गेला आजचा दिवस. आम्ही आता मनालीवरती सकाळचे 4 वाजता निघलो ना. आता आम्ही चंदीगड स्टेशनला पोचलो. आता इकडची आमची 12ची ट्रेन आहे. तर आता आम्ही इकडची आता ट्रेनमध्ये बसलो का डायरेक्ट उद्या दुपारच्या 3:30ला बोरोलीला पोचल. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.